Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील चॅप्टर नंबर 4 फ्रॅक्शन. तर मुलांनो, आज आपण त्यामध्ये शिकणार आहोत मिक्स फ्रॅक्शन. त्याआधी मुलांनो, फ्रॅक्शन म्हणजे काय बरोबर हे तुम्हाला जर माहीत नसेल तर त्याचं बेसिक कन्सेप्टसाठी मी आपल्या चॅनलवर एक शॉर्ट अपलोड केला आहे. तो तुम्ही बघू शकता. आणि मी काय करते, त्याचा इकडे पार्ट इथे प्ले करते. तो आधी तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा मुलांनो, हा काय होल सर्कल. ठीक आहे, याला म्हणतात होल. बघा कटआउट्समध्ये होल, तर आपण लिहायचं इथे होल. ओके. आता पूर्ण एकच पार्ट आहे की नाही, मग आपण इथे काय लिहिणार 1. आता नेक्स्ट बघा, आता जर मी इथे एक लाईन ड्रॉ केली मुलांनो आणि तिथे हाफ त्याचा अर्धा भाग काय केला, कलर केला बरोबर. कटआउट्समध्ये सुद्धा मी दाखवते बघा, आहेत की नाही. मी इथे जर कट केला तर 2 पार्ट झाले की नाही त्याचे. मग त्याचे 2 पार्ट मधला जो एक पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, हाफ. ओके. आणि आपण लिहितो कसं बरं हाफ. तर आता हे 2 पार्ट आहेत बरोबर, 2 आहेत. मग आपण खाली काय लिहिणार, डेनॉमिनेटरला 2 आणि न्यूमरेटरला काय लिहिणार, एकच पार्ट कलर केलं की नाही, मग लिहिणार न्यूमरेटरला 1 आणि रीड कसं करणार 1/2. आता बघा थर्ड आपण काय करणार आहोत, असे 4 पार्ट करणार आहोत. ठीक आहे. आणि त्यातला एकच पार्ट कलर करणार आहोत. आता मी कटआउट्समध्ये दाखवते बघा, 4 पार्ट आहेत, त्यातला एकच पार्ट बघा. आता हा एकच जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, क्वार्टर. चला लिहूया क्वार्टर. आता मुलांनो, हे रीड कसं करणार बरं, आपण कसं लिहिणार. तर 4 पार्ट आहेत आपले बघा, 1 2 3 4. मग डेनॉमिनेटरला लिहिणार 4 आणि किती पार्ट उरलाय 1. मग न्यूमरेटरला आपण लिहिणार 1. ओके. मग रीड कसं करणार 1/4. आता परत 4 भाग केले आणि आता आपण काय करणार आहोत, तर 3 पार्टला कलर करणार आहोत. ठीक आहे. असं 3 पार्टला कलर करायचा आहे. आता मी तुम्हाला कटआउट्समध्ये दाखवते बघा, हे 4 पार्ट आहेत बरोबर, त्यातले 3 कलर केलेले. आता खाली बघा, 4 पार्ट मधले 3च पार्ट ठेवले, आपण एक पार्ट काढून घेतला. मग याला म्हणतात 3 क्वार्टर्स. 3 आहेत की नाही, 3 क्वार्टर्स. आणि आता आपण हे कसं लिहिणार बरं, कसं रीड करणार बघा, टोटल किती पार्ट आहेत 4. मग डेनॉमिनेटरला आपण लिहिणार 4 आणि किती पार्ट उरले बघा 1 2 3 है की नाही. मग न्यूमरेटरला आपण लिहिणार 3 आणि आपण रीड करणार 3/4 किंवा 3 क्वार्टर्स. कळालं मुलांना. तर मुलांनो, तुम्हाला फ्रॅक्शन काय असतं कळायला असेल, फ्रॅक्शन कसं लिहितात ते पण कळायला असेल. तर चला आपण पुढे जाऊया. आता मी तुम्हाला सांगते मिक्स फ्रॅक्शन कसं असतं. बघा इथे काय दिलंय, आई एक आहे आणि त्यांच्या मुलाशी बोलते. राजू, आय मेड चपाती फॉर यू, कम एट हॉट चपाती. काय सांगते आई, की मी चपाती बनवली आहे गरम गरम, खाऊन घे बरं. राजू काय बोलतो बघा, द चपाती वॉज व्हेरी सॉफ्ट, आय एट हाफ चपाती मोर, आय एन्जॉय माय मील टुडे. आता राजू काय बोलतो, चपाती एकदम छान मऊ झाली आहे, मला अजून अर्धी पाहिजे आहे. तर अजून अर्धी तो मागतो आणि तो त्याचं जेवण छान आनंदाने खातो. आता बघा, आता त्यांनी काय केलं, लेट्स शो हाऊ मच चपाती राजू एट इन द फॉर्म ऑफ अ पिक्चर. म्हणजे राजूनी टोटल किती चपाती खाल्ली आहे ते आपण फ्रॅक्शन मध्ये बघणार आहोत. बघा इथे दाखवली आहे. आता त्यांनी पहिले किती, एक चपाती खाल्ली होती. ठीक आहे. देन त्यांनी हाफ मोर मागितली बरोबर. मग बघा इथे काय दिलंय, 1 होल. ही आहे 1 होल म्हणजे दिसते की नाही पूर्ण. अँड हाफ, ही हाफ आहे. मग आपण हे कसं लिहितो, 1/2 चपाती. आणि आपण आता नोटेशनमध्ये कसं लिहिणार आहे बरं, याला नोटेशन म्हणतात मुलांनो. 1 हा 1 आहे
अँड हाफ. हाफ कसं लिहितो 1/2 लिहितो की नाही. मग ही किती आहेत बघा बरं इथे. आता इथे 3 का लिहिले आहेत बरं मुलांनो. बघा हाफ हाफचे किती पार्ट आहे. हा 1 आणि हा 1 म्हणून इकडे 3 लिहिलेले आहेत. आणि हा 2चा 2 तसाच लिहायचा असतो. आता आपण बघा हे कसं लिहितो. याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. ओके. मग हा 1चा 1 तसाच लिहायचा आणि हा हाफ आहे तो त्याच्या पुढे कंटिन्यू ॲड करायचा. मग हे रीड करताना आपण कसं रीड करणार मुलांनो. 1.5. ओके असं रीड करतो आपण. आता बघा पुढे अजून दुसऱ्या वेने त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. बघा ही होल चपाती होती. याच्यामध्ये काय केलेत क्वार्टर पार्ट केलेत. आणि इथे पण हाफ चपाती एक्स्ट्रा खाली होती की नाही. मग याच्यात पण क्वार्टर म्हणजे याचा हाफ केलाय. मग हे काय झाले सगळे क्वार्टर पार्ट झाले. मग आता हे काउंट करूया आपण. 1 होल चपाती ही बघा ही होल आहे की नाही. अँड हाफ चपाती ही हाफ होती. ठीक आहे. आता या होल चपातीमध्ये 4 क्वार्टर केले 4 पार्ट केले. मग इथे 4/4 का हे 4 मधले 4 अँड इथे काय आहे 4 असतात टोटल. त्यातले किती आहेत 2 पार्ट आहेत की नाही. मग हा 2 लिहिलाय. मग आता हा 6 कसा बरं मुलांनो सांगते. किती बघा क्वार्टर पार्ट आहेत 1 2 3 4 5 6 म्हणून इथे 6 लिहिले आहेत. आणि किती असतात टोटल एका होल चपातीमध्ये 4 पार्ट असतात की नाही. म्हणून इथे नेहमी 4च लिहायचे असतात. आता आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार. 1 होल आहे की नाही. 1 होल आणि हा 4 मधला किती पार्ट आहे 2. मग 2/4 हा बघा हा 2/4 हे आहे मिक्स फ्रॅक्शन. कळले मुलांनो असं लिहायचं आहे. आता बघा इथे त्याचं डेफिनेशन सुद्धा दिलं आहे. याचं काय आहे. 1 होल इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. म्हणजे 1 होल हा आहे डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. देअरफॉर डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे काय मुलांनो. तर हा जो नंबर असतो बघा हा 1/2 आहे. मग हा जो नंबर असतो हा असतो खालचा त्याला बोलतात डिनॉमिनेटर आणि हा असतो तो न्यूमरेटर असतो. ओके. हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता काय इथे दुसरं दिलंय बघा. 1 होल इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. हा बघा आहे ना. हा होल काय केलाय 4 पार्ट्समध्ये केलाय. मग जेव्हा 4 पार्ट्समध्ये करणार तेव्हा डेनॉमिनेटर 4 घेणार. जेव्हा 2 पार्ट्समध्ये करणार तेव्हा डेनॉमिनेटर 2 घेणार. क्लिअर मुलांनो. चलो आता आपण नेक्स्ट काय बघायचं आहे. बघा इथे एक सेंटेन्स पण दिला आहे. अ फ्रॅक्शन लार्जर दॅन अ होल इज कॉल्ड अ मिक्स फ्रॅक्शन. म्हणजे जेव्हा एखादं फ्रॅक्शन 1 होल म्हणजे या होलच्या पेक्षा जास्त होतं तेव्हा ते आपण काय करतो मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहितो. आता पुढे बघायचं आहे आपल्याला. 1.25 2.25 and 3.25 हे बघायचं आहे. तर चला इथे आपल्याला करून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करते एक एक करून. बघा 1.25 कसा असतो. आता 1 म्हणजे काय तर हा होल आहे. मग याला आपण म्हणतो 1. आता क्वार्टर या होलमधून एक 1/4 कलर केलेला आहे. मग याला बोलतो क्वार्टर. आता हे लिहितात कसं नोटेशनमध्ये. हे नंबर आणि साईन यूज करून जेव्हा आपण लिहितो त्याला नोटेशन म्हणतात मुलांनो. ठीक आहे कळतंय. आता 1 जे दिसतंय तेच सेम ॲज इट इज लिहायचं असतं. काही डिफिकल्ट नाही आहे अजिबात. तुम्ही असे सगळे फिगर्स असे नंबर बघून अजिबात घाबरू नका. खूप इझी आहे. जसं दिलंय तसंच्या तसं लिहायचं असतं आपल्याला. ठीक आहे. फक्त हे सर्कल प्रॉपर ऑब्झर्व करायची आपण. आणि किती शेडेड पार्ट आहे अनशेडेड किती आहे हा आपण ऑब्झर्व करायचा असतो. ठीक आहे. बघा हा 1 आहे पूर्ण. मग 1 लिहिला आहे. आता या 4 मधून 1 मग क्वार्टर. मग क्वार्टर कसं लिहितो आपण असं लिहितो की नाही. मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवला. मग हा क्वार्टर लिहायचा. झालं 1 and 1/4. मग कसं लिहितात इथे दिलंय 1 and 1/4 और असं पण लिहू शकतो 1 and 1/4. कळालंय. आता पुढे बघा 2.25. 2 म्हणजे 2 होल सर्कल्स. क्वार्टर म्हणजे सेम एक क्वार्टर. मग 2 सर्कल्स आहेत म्हणून 2 लिहिला. क्वार्टरचा क्वार्टर लिहिला. रीड कसं करणार 2 and 1/4. इझी.
नेक्स्ट बघा 3 अँड क्वार्टर सेम 3 लिहिलंय म्हणून 3 सर्कल्स, क्वार्टर म्हणून इकडे एक क्वार्टर, 3 सर्कल्स आहेत म्हणून इकडे 3 नंबर आणि हा क्वार्टर पार्ट आहे म्हणून इथे क्वार्टर. रीड कसं करणार 3 अँड 1/4 आहे की नाही इझी. मग अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मुलांना, खूप इझी असतं. चला पुढे काय आहे 1 अँड हाफ 2 अँड हाफ 3 अँड हाफ. चला तर आता आपण करूया, रीड करूया. चला 1 अँड हाफ सेम जसं क्वार्टर होतं इथे काय होतं क्वार्टर ॲड केलं होतं, इथे काय ॲड केलं आता हाफ ॲड केलेलं आहे. सिम्पल 1 अँड हाफ म्हणजे 1 होल अँड हाफ पार्ट. मग 1 होलचा 1 लिहिला, हाफ कसं लिहितो आपण 1/2. मग हाफ लिहिला. रीड कसं करायचं 1 अँड 1/2 1 अँड 1/2 इझी. नेक्स्ट 2 अँड हाफ 2 आहे म्हणून 2 होल, हाफचा हाफ पार्ट. मग 2 सर्कलचा 2 अँड हाफ पार्टचा हाफ. हाव वी रीड 2 अँड 1/2. सेम 3 अँड हाफ 3 होल, हाफ पार्ट 1 2 3 3 लिहिला, हा हाफ पार्ट. कसं रीड करायचं 3 अँड 1/2 आहे की नाही इझी मुलांनो. आता पुढे बघूया. आता बघा इथे काय दिलं आहे क्वार्टर टू 2 क्वार्टर टू 3 क्वार्टर टू 4 म्हणजे काय बघा क्वार्टर टू 2 म्हणजे काय. आता हे 2 दिसत आहेत तुम्हाला होल पार्ट, या होल पार्टमध्ये हा तर होल आहे पण इथे बघा 3 क्वार्टर्स आहेत, हा एक अनशेडेड आहे बरोबर. हा जर कलर झाला तर काय होणार आहेत हे 2 होल होणार आहेत की नाही. मग हा एक पार्ट बाकी आहे म्हणून ह्याला म्हणतात क्वार्टर टू 2. मग इथे कसं लिहायचं आपण हा 1 होल आहे मग 1 लिहिला. ओके आता इथे किती शेडेड आहे 1 2 3 पार्ट आहे. मग 3 पार्ट जेव्हा शेडेड असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो 3 क्वार्टर. मग इथे लिहिला 3 क्वार्टर. मग रीड कसं करणार 1 अँड 3/4. ओके आता इथे क्वार्टर टू 3 सेम 2 होल काढायचे आणि 3 क्वार्टर. मग 2 होलचा 2 लिहिला, मग 3 क्वार्टरचा 3 क्वार्टर लिहिला आणि मग काय रीड करायचं असतं 2 अँड 3/4. कळतंय मुलांना. आता नेक्स्ट क्वार्टर टू 4. मग काय काढायचं 3 होल काढायचे आणि सेम 3/4. का कारण 4 मधले 3 कलर आहेत की नाही. मग 3 होल आहेत 3 लिहा आणि याचा 3 क्वार्टर. मग कसं रीड करायचं 3 अँड 3/4. कळालंय आहे की नाही सोपं मुलांनो. आता बघूया पुढे काय आहे. तर इथे आपल्याला एक टेबल दिला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघा काय दिला आहे, मी रीड करून दाखवते तुम्हाला. द नंबर ऑफ टाइम्स 1/4 is taken has been given. From that show the diagrammatic presentation and write its common name. आता मुलांनो थोडंसं लक्ष देऊन ऐका ठीक आहे. इझी आहे, काहीही हार्ड नाही याच्यामध्ये, एकदम इझी आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके आता इथे 1/4 आपल्याला दिलेला आहे. 1/4 म्हणजे काय असतो मुलांनो 1/4 म्हणजे काय असतो क्वार्टर असतो की नाही. ठीक आहे आता ते लक्षात ठेवायचं तुम्ही. मग इथे काय दिलंय, इथे मी तुमच्यासाठी सर्कल ऑलरेडी काढले कारण जास्त मोठा व्हिडिओ होऊन जाईल ना म्हणून. फक्त आपण ते काय करायचंय प्रॉपर शेड करायचं आहे. चला हाऊ मेनी टाइम्स 1/4 हे इथे लिहून दिलेलं आहे आपल्याला. हा क्वेश्चन आहे. डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन इथे काढायचं आहे. इथे कॉमन नेम त्याचं काय आपण रीड करणार ते. त्याच्यानंतर इथे नोटेशन म्हणजे फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे आणि इथे न्यूमरेटर आणि डेनॉमिनेटर लिहायचं आहे. चला आता आपण स्टार्ट करूया बरं. बघा इथे पहिले काय दिलं आहे 2 टाइम्स. ओके आता 2 टाइम्स काय सांगितलंय 1/4 म्हणजे काय असतं मी सांगितलं की नाही क्वार्टर. मग क्वार्टर काय करायचं आहे आपल्याला 2 टाइम्स घ्यायचा आहे. मग कसं घ्यायचा बघा इथे मी डायग्राम काढलाय ना. आता आपण इथे घेऊया हा 1 हा झाला 1 क्वार्टर. अजून एक कलर करूया म्हणजे हा झाला 2 क्वार्टर. हो की नाही असे 2 क्वार्टर 2 टाइम्स झाले.
मग आपण कसं लिहायचं आहे मुलांनो इथे बघा, हा दिसतोय तुम्हाला हाफ पार्ट झालाय की नाही, मग इथे काय लिहायचं आपण हाफ. ओके, दिसतंय ना मुलांना तुम्हाला? ठीक आहे. आता इथे नोटेशन फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार बघा, किती पार्ट आहेत, किती क्वार्टर्स आहेत, 1 2 3 4 4 आहेत. मग 4 लिहायचे आणि किती कलर केलेत आपण, 2 क्वार्टर केलेत की नाही, म्हणून 2 लिहायचं. आता याचं आपण अजून पण लिहू शकतो बघा, याचं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 1/2 सुद्धा आपण लिहू शकतो. बघा 1/2 म्हणजे अजून एक एक्सप्लेनेशन देते मुलांना मी तुम्हाला, की हा बघा हा जर हाफ हाफ केला बरोबर, मग हे 2 पार्ट झाले. बघा 2 मधला हा 1 पार्ट कलर केला म्हणून 1 घेतला बरोबर, पण आपल्याला इथे क्वार्टर सांगितलेलं म्हणून आपण काय केलं, ही स्टेप ॲड केलेली आहे. कळलंय मुलांनो? आता काय करायचं, न्यूमरेटरमध्ये हा 1 आहे आणि डेनॉमिनेटरमध्ये हा 2 लिहिणार. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे, 3 टाइम्स. आता 3 टाइम्स बघा करूया. 3 टाइम्स म्हणजे 3 क्वार्टर्स कलर करायचे आहेत आपल्याला. हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3. झालं की नाही, 3 क्वार्टर झाले. आता हे कसं लिहितो मुलांना आपण, तर हे असं लिहिणार 3 क्वार्टर्स. ओके, आणि 3 क्वार्टर्स कसं लिहितो आपण, मी शॉर्टमध्ये मगाशी तुम्हाला व्हिडिओ दाखवला त्यात दाखवले की नाही, 3/4 असं लिहितो. आता न्यूमरेटरमध्ये काय लिहिणार आहोत आपण, हा नंबर 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये 4. कळतंय? आता नेक्स्ट बघा काय आहे, 4 टाइम्स आहे की नाही. आता 4 टाइम्स म्हणजे बघा 4 क्वार्टर्स, हा 1 2 3 4 झाले की नाही. आता काय झालं बघा, होल सर्कल कलर झालं की नाही. मग आपण इथे काय लिहिणार, 1 होल. ओके नाही, 1 होल झाला की नाही. मग आपण 1 होल कसा लिहितो, किती क्वार्टर्स आहेत बघा, 1 2 3 4. मग 4 आहेत आणि कलर किती केले आहेत, 1 2 3 4. मग इथे पण 4 लिहिणार. आता आपण असंही लिहू शकतो किंवा असंही लिहू शकतो, 4 1 जा 4 4 1 जा 4 1. हा होल आहे ना 1, मग आपण असंही लिहू शकतो. आता न्यूमरेटरमध्ये काय आहे, 4 आणि डेनॉमिनेटरमध्ये कोण आहे, 4. ओके, कळतंय मुलांना, इझी एकदम. आता बघा 5 टाइम्स आहे की नाही. आता 5 टाइम्स कलर करूया. चला 5 टाइम्स म्हणजे या सर्कलमध्ये तर 4 आहेत. ठीक आहे, मी पूर्ण कलर करते. हे 4 झाले आणि आपल्याला 5 पाहिजेत म्हणजे याच्यातला आपण एक कलर करणार. ओके, मग झाले का 5. मग आता हे कसं लिहिणार आपण, हा बघा हा होल झाला, मग इथे लिहिणार 1 होल ॲड काय आहे, 1 क्वार्टर आहे की नाही, मग क्वार्टर किंवा 1 क्वार्टर लिहू शकतो. आणि आता फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार, हा 1 आहे म्हणून 1 लिहिला आणि हा क्वार्टर आहे म्हणून क्वार्टर कसा लिहितो मुलांनो, 1/4 लिहितो की नाही. मग 1/4 लिहायचा. आता न्यूमरेटरमध्ये काय करायचं, न्यूमरेटरमध्ये काय करायचं मुलांनो, किती क्वार्टर सांगितलेत आपल्याला, 1 2 3 4 5. मग न्यूमरेटरमध्ये लिहिणार आपण 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 4. कळते? आता नेक्स्ट बघा काय आहे, 6 टाइम्स. ओके, दिसतंय ना मुलांनो, 6 टाइम्स. आता 6 टाइम्स म्हणजे हा झाला 4 पूर्ण कलर केला आपण आणि हा 6 पाहिजे, हे 1 2 3 4. मग 5 6 कसे, इथले 1 आणि 2. ओके, आता लिहिणार कसं आपण नेम, 1 होल ॲड हा काय हाफ आहे की नाही, मग हाफ लिहायचा. आता आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार, हा 1 होल आहे आणि हा हाफ आहे, हो की नाही. पण मुलांनो हा जसं की इथे मी वरती सांगितलं आपण कसं लिहितो, आपल्याला क्वार्टर्समध्ये दिले की नाही, मग आपण काय करणार, याचं क्वार्टर्समध्ये लिहिणार इथे. मग काय लिहिणार आपण, हे किती पार्ट आहेत, 1 2 3 4. मग 4 पार्टमध्ये किती शेड आहेत, कलर केलेत, 1 2. मग इथे लिहिणार 2. ओके, मग आता इथे आपण न्यूमरेटरमध्ये काय घेणार आहोत, तर 1 2 3 4 5 6 घेणार आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 घेणार. नेक्स्ट बघा काय आहे, 7 टाइम्स. आता हा झाला होल म्हणजे 4 टाइम्स. मग इकडे काय लागणार आपल्याला, 3 घ्यावे लागणार, हा 1 हा 2 आणि हा 3. झाले की नाही 7. आता इथे काय लिहिणार आपण, 1 होल
ॲड काय आहे हा 3/4 आहे की नाही 3/4 मग लिहायचं 3/4. आता आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार हा 1 होल आहे बरोबर आणि हा काय 3/4. 3/4 तर माहिती आहे तुम्हाला कसं लिहायचं. न्यूमरेटरमध्ये काय येणार 7 पार्ट आहेत मग 7. डिनॉमिनेटरमध्ये 4. ओके. आता नेक्स्ट मुलांनो हा न्यूमरेटरमध्ये जो आपण 7 घेतो ना याच्या 2 पद्धती असतात. मी तुम्हाला एक्सप्लेन करते ठीक आहे. पुढे तुम्हाला येणारच आहे. आता इझी जावं म्हणून इकडे काउंट करून मी तुम्हाला दाखवलं आहे पण याची अजून एक पद्धत आहे. हे बघा हा 7 कसा काढायचा असतो माहिती आहे न्यूमरेटरचा. आता इथे मिक्स फ्रॅक्शन आहे तुम्हाला नेक्स्ट इयरला येईलच. तर याचं काय करायचं असतं प्रॉपर फ्रॅक्शन करायचं असतं किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन बनवायचं असतं. मग हा 4 1 जा 4 आणि त्यात हे 3 ॲड करायचे असतात. बघा मी तुम्हाला इकडे दाखवते एका पेपरवर. हे बघा असं लिहायचं असतं. काय आहे नंबर आपला 1 आणि 3/4 आहे की नाही. मग हा 4 1 जा 4 किती झाला 4 × 1 आणि मग ह्याच्यात हे +3 करायचे असतात. म्हणजे बघा दिसतंय 4 1 जा 4 आणि 4मध्ये 3 ॲड केले की 7 आले. हे असं असतं ठीक आहे. आता पुढे बघूया काय आहे 8 टाइम्स. 8 टाइम्स म्हणजे तर आपल्याला माहिती आहेच हा एक सर्कल हा एक सर्कल. का बरं कारण इथे 4 पार्ट्स आहेत इथे 4 पार्ट्स आहेत हो की नाही. मग आपण इथे काय लिहिणार 2 होल हो की नाही. आणि मग इथे काय लिहिणार आपण बघा क्वार्टर सांगितले म्हणून क्वार्टरमध्येच आपल्याला लिहावे लागेल की नाही. डायरेक्ट आपण 2 नाही लिहू शकत. 1 2 3 4 5 6 7 8 8 पार्ट आहेत आणि आपण काय घेतो 4च घेतो की नाही एका सर्कलमध्ये. मग 4 मग किंवा आपण हे असंही करू शकतो 4 1 जा 4 4 2 जा 8 2. मग न्यूमरेटर कोण आहे 8 डिनॉमिनेटर कोण आहे 4. कळतंय मुलांना. आता लास्ट बघूया 9 टाइम्स. ओके. आता हा झाला 4 हा झाला 4 इथे झाले 8 आणि हा झाला 9. मग कसं लिहिणार 2 होल अँड काय आहे हा कोण आहे क्वार्टर आहे की नाही क्वार्टर किंवा 1/4. मग इथे लिहिणार आहे 2 आहेत मग हे 2 आणि 1/4चा कसा लिहायचा सांगितलेला की नाही मी 1/4 आणि मग डेनॉमिनेटरमध्ये काय येणार 4 2 जा 8 + 1 9 किंवा इथे दिलंच आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि डेनॉमिनेटर 4 आहे की नाही. इझी मुलांनो कळलंय तुम्हाला ठीक आहे. आता मुलांनो आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल. याच्या पुढे काय आहे एक्सरसाइज दिलेली आहे तर एवढा मोठा व्हिडिओ होईल म्हणून आपण काय करूया त्याच्यासाठी वेगळा पार्ट बनवूया ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय.